तर पाकिस्तानला आता पुन्हा एकदा भारताकडनं जे काही ठोकण्यात आलेलं आहे त्या संदर्भात आता सुदर्शन चक्रानं जे काही HQ-9 त्यांची जी सिस्टम आहे रडार ती भेदून टाकलेली आहे, ती उद्ध्वस्त केली आहे। पाकिस्ताननं चीनकडनं 2009 मध्ये ही लांब पल्ल्याची यंत्रणा ही जी काही तयार करून घेतलेली होती, चीनकडनं त्यांना मिळालेली होती, ती भारतानं एका सेकंदात उद्ध्वस्त केली आहे। पाकिस्ताननं चीनकडनं ही हवाई सुरक्षा यंत्रणा जी हवाई हल्ले रोखण्यासाठी पाकिस्तानला मदत करायची ती यंत्रणा आज भारतानं उद्ध्वस्त केली आहे। 120 ते 300 किलोमीटर पर्यंतच्या निगराणीची क्षमता होती त्याच्यामध्ये। लाहोरमध्ये हवाई हल्ले जे काही होतात ते परतवण्यासाठी पाकिस्तानला ही रडार सिस्टम मदत करायची। भारताच्या S-400 ट्रायम्फ मिसाईलनं ही कारवाई केलेली आहे। S-400 ही सिस्टम भारतानं पहिल्यांदाच वापरलेली आहे। चीननं 2009 साली पाकिस्तानला तयार करून दिलेली ही रडार सिस्टम होती, ही डिफेन्स सिस्टम होती। ती लाहोरची एअर डिफेन्स रडार सिस्टम भारताकडनं पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यात आलेली आहे। बुधवारी झालेला दहशतवादी तळांवरचा हल्ला आणि लगेच गुरुवारी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पुढे ते हे ऑपरेशन सिंदूरचं एक्सटेन्शन म्हणावं लागेल, लाहोरची एअर डिफेन्स रडार सिस्टम भारतानं पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकली आहे। जी पाकिस्तानी सैन्याला मदत करायची, काही किलोमीटर पर्यंतचं पाहणी करण्यासाठी टेहळणी करण्यासाठी जी काही सिस्टम होती ती पूर्णपणे भारतानं उद्ध्वस्त केलेली आहे। काही तासांपूर्वी हे असे स्फोट लाहोरमध्ये झाले, कराचीमध्ये झाले, ही अशी बातमी आपल्या समोर येत होती। मात्र हे स्फोट नेमके कसले होते आणि ते कोणी घडवून आणले ते आता भारतीय सुरक्षा यंत्रणांकडनं आणि भारतीय सुरक्षा मंत्रालयाकडनं त्याची आता पुष्टी करण्यात आलेली आहे। कारण ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानकडनं छोटे मोठे हल्ले भारतावरती सुरूच होते।